ब्रेकनंतर बातमी अहिल्यानगरची। अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाची हजेरी आहे। रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। शिवाजीनगर रोड नालेगाव बोल्हेगावची अक्षरशः दैना उडालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडे। संतोष, काय सध्या परिस्थिती आहे? निश्चितच काल रात्रीपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। आपण पाहू शकतो की अहिल्यानगर शहरातून जाणारी ही जी सीना नदी आहे ती सध्या दुथडून वाहताना दिसते आहे। या सीना नदीला आलेल्या पुरामुळे जो कल्याण महामार्ग आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो नालेगावचा जो रस्ता आहे तो देखील या पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलो तर गेल्या 8 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे मुसळधार पावसाने जी हजेरी लावलेली आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 1 लाख हेक्टरहून अधिक नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर पाथर्डी आणि शेवगावमध्ये सर्वात जास्त नुकसान या पावसामुळे झालेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेतरी लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि त्याच्यापासूनच काल रात्री जे पावसाला जी सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना, नद्या, नाल्या, ओढ्यांना एक नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनाने करण्यात आलं आहे। लागली अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।